खालिद का शिवाजी चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना नोटीस बजावण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने ही नोटीस पाठवली आहे। चित्रपटात दाखवण्यात आलेल्या कथानकासाठी कोणते इतिहासकालीन पुरावे त्यांचे संदर्भ घेतले ते सादर करा असं या नोटीसमध्ये म्हटलंय। कबुतरांना अन्नपाणी देण्याची कोर्टाकडून बंदी कायम उच्च न्यायालयानं ठेवलेली आहे। कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम ठेवली आहे। तज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करा असे निर्देश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिलेत। नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणं महापालिकेचं कर्तव्य आहे। कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असंही उच्च न्यायालय म्हणाले। माधुरी हत्येसाठी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे। सीआर जया सुकीन यांनी ही रिट याचिका दाखल केली आहे। पुण्यातील कोथरूड पोलिसांनी मुलींना मारहाण केल्याच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही। या मुलींना पाठिंबा देण्यासाठी मूलभूत अधिकार संवर्धन कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। भिवंडी महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे। भादवड टेमघर ते कल्याण रोड परिसरात ही तोडक कारवाई करण्यात आली। अतिक्रमण हटवताना काही नागरिकांशी अधिकाऱ्यांशी वाद घातला। कृष्ण जन्माष्टमी आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे। त्याऐवजी नारळी पौर्णिमा आणि गौरी विसर्जनाला सुट्टी देण्यात आली। या संदर्भात सरकारनं सुधारित पत्रक काढलं आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री असताना पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली। पिंपरी चिंचवड महापालिकेनं तयार केलेल्या विकास आराखड्याविरोधात मोर्चा काढला।